आज आहे अक्षय तृतीय, पण जर तुम्ही एक छोटीशी चूक केली, तर लक्ष्मी तुमच्या घरातून कायमची निघून जाऊ शकते. अनेक लोक नकळत हा खूप मोठा दोष करतात आणि आयुष्यभर पैशाची तंगी सहन करतात. म्हणूनच आज ही एक छोटी गोष्ट नक्की करा, नाहीतर उशीर देखील होऊ शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त मूठभर धने योग्य ठिकाणी ठेवले, तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ शकतं. पण चुकीच्या पद्धतीने ठेवले तर उलट नुकसानही होऊ शकतं. हा गुपित उपाय अनेकांना माहिती नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मंडळी, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आज आहे अक्षय तृतीय, 19 एप्रिल वार रविवार, आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीय. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीय हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक आहे आणि या दिवशी शुभ मुहूर्त न पाहताही शुभ कामे करता येतात. असं मानलं जातं की या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. घरातील सर्व कामेही पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मी घरात येते. आणि म्हणून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात एका ठिकाणी मुठभर धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्याने घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य होऊन पुढील 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा धन्याचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळी, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती केला तर घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल. या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि पितरांची सेवा केली जाते. तसेच या दिवशी आपल्या घरात अक्षय धनसंपत्ती ही टिकून राहावी, ती कधीही संपू नये म्हणून अक्षय कलश हा देखील भरला जातो. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये दुप्पट पटीने वाढ होते आणि ते कधीही आपल्यावरती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ देखील येत नाही. म्हणून या दिवशी सोने, चांदी, भांडी, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान धन्याचा जास्त महत्त्व आहे. धने हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, परंतु धन्यातच त्याचा अर्थ आहे. धने म्हणजे संपत्ती आणि या दिवशी सोने, चांदीपेक्षाही धने जे आहे तर ते खरेदी केले जातात, कारण धने हे धनाचं प्रतीक आहे. आणि आपण या दिवशी धनसंबंधित काही उपाय जर केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना धने अर्पण केले जातात आणि या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये 10 रुपयाचे धने हे खरेदी आणले तर घरामध्ये धनसंपत्ती, पैसा हा कायम टिकून राहतो. देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्हाला आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती धने हे खरेदी करायचेच आहे. तुम्ही सोनं, चांदी नाही घेतलं तरीही चालेल, परंतु धने जे आहे ना ते तुम्हाला आवर्जून खरेदी करायचे आहे. जरी तुमच्या घरामध्ये अगोदरच धने असतील तरीही तुम्हाला 10 रुपयाचे धने खरेदी करायचे आहेत, कारण ते सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. धने आपण खरेदी करणार आहोत, त्या धन्याचा आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे, जो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला आहे. हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तीही सांजेच्या वेळी, तर तेव्हा आपल्याला सायंकाळी 6 वाजल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सतत पैशाची अडचण येत असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुम्हाला 100 रुपये खर्च करावा लागत असेल, म्हणजेच की काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहात परंतु त्याला कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल, किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जातून मुक्त मिळत नसेल, कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसे येत नसेल,
तर हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलेश, भांडणे होत असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडतो, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, आपल्या घराला कुणी नजरबाधा केली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. जर आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घराच्या मुलांची, पतीची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाही. कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपण पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला अक्षय फळ प्राप्त होतं आणि ते सुद्धा दुप्पटपटीने मिळत असतं. आणि म्हणून तुम्हाला आज हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची विविध पूजा अर्चा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा आणि ते देखील तुम्हाला करून घ्यायचे आहे. पितरांचे टाक असतील तर त्या टाकांची सुद्धा पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर पितृपूजन सुद्धा तुम्हाला सकाळी करायचं आहे. यानंतर संध्याकाळी हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी धने जे आहे तर ते विकतच आणायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये धने असतील तरीही ते तुम्हाला घ्यायचे नाही, कारण अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी आपण जे काही खरेदी करतो त्याचं मिळणारं फळ आपल्याकडे अक्षय राहतं. म्हणून अगदी 5 ते 10 रुपयाचे धने तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत. दिवसभरामध्ये कधीही खरेदी केले तरीही चालेल. यानंतर हे धने तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ही वाटी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल, सोन्याची वाटी असेल किंवा तांब्याची वाटी असेल ना, पितळाची वाटी असेल तर त्यामध्ये हे धने भरा. त्यापैकी काहीच नाही तर मग तुम्ही स्टीलच्या वाटी किंवा मातीचं भांडं असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. यानंतर या धन्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुतकामाचं पठण करायचं आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीला नेहमी स्थिर राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर त्या धन्यामधून तुम्हाला 1 मूठभर धने घ्यायचे आहे. आपल्या पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जो व्यक्ती धने संपत्ती कमवून आणतो, कष्ट करतो, तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर एका पाट्यावर किंवा आसनावरती बसायचं आहे. बसवताना फक्त त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. सर्वात प्रथम त्या व्यक्तीच्या कपड्यावरती गंध लावायचा आहे. यानंतर हे मूठभर धने आहे तर ती तुम्हाला 3 वेळा आपल्या पतीवरून ओवाळून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर आतली जी धने आहेत ती तुम्ही ओवाळून घेतले तर त्यातले थोडेसे धने तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. यानंतर बाकीचे धने जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये पेरायचे आहेत. जेव्हा हे धने उगवतात तशी तशी आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते. पतीला सर्व कामामध्ये यश मिळू लागते आणि म्हणून हा पहिला उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मी पुढे सांगतेच. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. वाटीमध्ये आपण जे धने घेतले आहेत तर त्यातील थोडेसे धने आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि हे धने तुम्हाला पुढील अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजेच की पुढील वर्षापर्यंत
तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत, ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि घरात आर्थिक प्रगती जी आहे तर ती होत असते। त्याचबरोबर पुढचा उपाय हा सुद्धा तितकाच प्रभावी आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नवीन झाडू खरेदी करायचा आहे। जर तुमचा जुना झाडू चांगला असेल तर तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल, पण रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजेच की रात्री झोपण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुमचा जुना झाडू हा जर खराब झालेला असेल तर अक्षय तृतीय जी तिथी आहे ना, तर ती तिथी झाडू बदलण्यासाठी एक शुभ तिथी आहे। या दिवशी घरातील झाडू उघड्या आकाशाखाली ठेवू नका, म्हणजेच की आकाशाचा प्रकाश हा झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती झाडू हा अजिबात ठेवू नका। असं केल्याने त्याचे अशुभ परिणाम जे आहे तर ते आपल्याला मिळू शकतात। यामुळे आपल्या जीवनातील त्रास आणि दुःख वाढते। आता या झाडूचा उपाय कसा करायचा आहे, तर नवीन झाडू घ्यायचा आहे किंवा जुना झाडू तुमचा चांगला असेल तर तो घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या झाडूखाली तुम्हाला एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे आणि थोडेसे जे धने आपण वाटीमध्ये माता लक्ष्मीला आणि विष्णूंना अर्पण केले आहे त्यातील थोडेसे धने आणि एक चांदीचं नाणं हे तुम्हाला झाडूखाली ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यावर तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला देवी लक्ष्मी जवळ ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्ही ते तिथून उचलून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता। यामुळे तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहील। जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही साधं 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल। ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय सांगितला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडापाशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला थोडेसे धने हे अर्पण करायचे आहेत। कारण की बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा म्हणजेच की भगवान श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार परशुरामाचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा देखील केली जाते। परशुराम जयंती साजरी केली जाते आणि भगवान विष्णूंचा वास हा केळीच्या वृक्षामध्ये आहे। केळीच्या वृक्षाची या दिवशी पूजा केल्याने धनसंपत्ती ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते आणि म्हणून तिथे तुम्हाला थोडेसे धने अर्पण करायचे आहेत आणि एक तुपाचा दिवा हा तुम्हाला लावायचा आहे। यानंतर वाटीमध्ये जे काही धने शिल्लक राहणार आहे तर ते धने तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा धन्याचा जो काही उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, या दिवशी जर तुमच्याकडे कुणी धने मागायला आलं, मीठ मागायला आलं तर ते चुकूनही तुम्हाला द्यायचं नाही। अक्षय तृतीयेचा सण हा जरी दान संबंधित असला, म्हणजेच या दिवशी दान करायला खूप महत्त्व असतं, परंतु धने आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला अजिबात दान करायचं नाही। तुमच्याकडे कुणी मागायला आलं तरीही तुम्हाला द्यायचं नाही। यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येऊ लागते। त्याचबरोबर झाडू सुद्धा या दिवशी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका, नाहीतर लक्ष्मी तुमचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी निघून जाते। कारण झाडू हे सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहे। खूप प्रभावी आणि सात्विक उपाय आहे। हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले ना, नक्की त्याचं शुभ फळ तुम्हाला बघायला मिळेल। तर अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती मंडळी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।